आपण आता रेडियल सब इंजिन असेंब्लीचे 3 पार्ट ड्रॉ केले. तर पहिला पार्ट होता मास्टर रॉड, त्याच्यानंतरनं दुसरा होता आर्टिक्युलेटेड रॉड, नंतरनं तिसरा होता पिस्टन. आता आपल्याला चौथा पार्ट ड्रॉ करायचा आहे, त्याचं नाव आहे मास्टर रॉड बेरिंग आणि त्याची क्वांटिटी दिलेली आहे बघा. इथं मटेरियल दिलेलं आहे CD-AG, हे मटेरियलचं शॉर्ट फॉर्म आहे. त्याच्यानंतर बघा त्याचं ड्रॉइंग इथं दिलेलं आहे. तर इथं त्याचं ड्रॉइंग देताना फक्त एकच व्ह्यू दिला आहे आणि बघा त्याच्यामध्ये 2 डायमीटर आणि लेंथ दिला आहे. तर हा काय पार्ट इंटरनली हॉलो डॉटेड लाईनने दाखवलं आहे बरोबर. आणि एक रेडियस आहे, एक डायमीटर आहे 52 आणि एक 46, लेंथ दिलेली 70. तर आपण तो आता NX मध्ये ड्रॉ करू. न्यू फाईल, इथं नाव द्यायचं त्याचं नाव काय बघा, मास्टर रॉड बेरिंग. आणि फोल्डर सिलेक्ट करा, तुम्हाला जिथं सेव्ह करायचं ते सेव्ह करायचं. म्हणजे काय की सगळे जेवढं पण तुम्ही काही ड्रॉ करशाल ॲसेंब्लीचे पार्ट ते सगळे एका फोल्डरमध्येच पाहिजे. जर तुम्ही ॲसेंब्लीत काही चेंजेस केले तर ऑटोमॅटिक काय होतं, सगळ्या ठिकाणी चेंजेस होतं. ठीक आहे. क्लिअर व्हिजिबिलिटीसाठी आपण बॅकग्राऊंड व्हाईट करायचं. स्केच, तर बघा हा प्लेन सिलेक्ट करायचं. आणि ओके करायचं. तर पहिला डायमीटर होता 52चा. ठीक आहे, याचं डायमेन्शन मॉडिफाय करून घ्या 52 आणि दुसरा सर्कल आहे 46. याचा जो डायमीटर दिलेला आहे 46. ठीक आहे. आणि फिनिश करा. फिनिश केल्यानंतर आता एक्सक्लूड करायचं. सिलेक्ट कर, तर रिजन बाउंड्री करू सिलेक्ट करा हा रिजन आणि सिमेट्रिक करू आपण, दोन्ही बाजूला करू त्याला एक्सटेंड. तर इथं दिलेलं आहे 70, तर या -35 आणि +35. ओके. ठीक आहे, आपला एक पार्ट रेडी झालेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा 5 नंबरचा पार्ट रॉड बुश अप्पर, त्याचं मटेरियल आहे बॅबिट आणि क्वांटिटी आहे 5. तर याचं ड्रॉइंग बघा कुठं दिलेलं आहे, इथं दिलेलं आहे. याचा पण सिमिलर व्ह्यू आहे. ठीक आहे, मग आपण याचं नाव कॉपी करून घेऊ इथून. रॉड बुश अप्पर, त्याचं मटेरियल बॅबिट आहे आणि क्वांटिटी 5 आहे. ठीक आहे, तर मग इथं आपण त्याला नाव देऊ आणि ओके. राईट क्लिक करून बॅकग्राऊंड काय करायचं, व्हाईट करायचं. स्केच, हाच प्लेन सिलेक्ट करायचं. नंतर 2 डायमीटर आहे बघा. ठीक आहे, त्यांची डायमेन्शन चेंज करायची. तर बघा डायमेन्शन किती दिलेलं आहे 22, 24 आणि 42 त्याचं लेंथ आहे. इथं 22 आणि इथं 24. फिनिश आणि 42 त्याची काय दोन्ही बाजूला हे येतं. 42च्या हाफ किती येतं -21 आणि इथं +21. याला ओके करायचं. ठीक आहे, परत याला सेव्ह केलं. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट बघा, नेक्स्ट पार्ट आहे रॉड बुश लोअर. ठीक आहे, तर रॉड बुश लोअर आता आपल्याला
रॉड बुश लोअर बनवायचे बघा. तर रॉड बुश लोअरचं पण इथं डायमेन्शन दिलेलं आहे, ते पण सिमिलर सिलेंड्रिकलच आहे. इथं दाखवलं बघा डायमेन्शन 15 आणि 12 आणि त्याची लेंथ आहे 24. त्याचं मटेरियल पण कोणतं आहे, बॅबिट आहे. त्याची क्वांटिटी 4 आहे. ठीक आहे. परत एकदा न्यू फाईल, इथं फोल्डर सिलेक्ट करा आणि इथं टाकायचं त्याचं नाव, रॉड बुश अप्पर. ओके, एक मिनटं, त्याचं नाव लोअर आहे, अप्पर नाही. ते सिलेक्ट करायचं. नंतर ना बघा इथं सर्कल घ्यायची 2, एक 15चं आहे आणि एक 12चं आहे. पहिले 12चं ड्रॉ करू आपण आणि नेक्स्ट बघा 15चं ड्रॉ करायचं. 15 फिनिश आणि एक्सक्लूड करायचं. आता याची लेंथ दिलेली बघा 24, तर दोन्ही बाजूला किती येईल ते 12 12 -12 +12 आणि याला ओके करायचं. बघा आपण हे 3 पार्ट ड्रॉ केले. फर्स्ट पार्ट आहे मास्टर रॉड बेरिंग, सेकंड पार्ट आहे रॉड बुश अप्पर आणि रॉड बुश लोअर. ठीक आहे, यांना सेव्ह करून घ्यायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट बघा इथं आता हा नेक्स्ट पार्ट दिलेला आहे आणि त्याचं नाव काय आहे, लिंक पिन. कोणती पिन, लिंक पिन. तर ठीक आहे, आपण ही पिन आपण नेक्स्ट व्हिडिओ ड्रॉ करू. इथं बघा पिनचं डायमेन्शन वगैरे दिलेलं आहे, तर ते क्लिअरली व्हिजिबल नाही होते. तर इथं याच्यावरती एक सर्क्युलर होल पण दिलेला आहे आणि त्याचे जे दिलेलं आहे ते किती दिलेलं आहे, 5 दिलं आहे. प्लस इथं टोटल लेंथ 50 आहे आणि इथं 43 दिलेलं आहे. ठीक आहे, आपण हे पण ड्रॉ करूनच घेऊ. न्यू फाईल, इथं नाव द्यायचं. त्याचं नाव काय, त्याचं लिंक पिन. मटेरियल आहे HHS आणि क्वांटिटी आहे 4. Ctrl+V, बॅकग्राऊंड व्हाईट करू आपण. स्केच. बघा आता आपल्याला प्लेन कोणतं सिलेक्ट करायचं ते आपण याच्यावरनं डिसाईड करू. ठीक आहे, तर इथं बघा पहिले डायमीटर दिलेलं आहे 15, त्याच्यानंतर नेक्स्ट डायमीटर दिलेलं आहे 12 आणि इथं परत एक मध्ये डायमीटर दिलेला आहे बघा, तो दिलेला आहे 9. म्हणजे हा 15चं एक्सक्लूड केल्यानंतर तो किती येईल बघा आता, 43 50. या लिंक पिनमध्ये काही डायमेन्शन मिसिंग दिलेलं आहे, इथं दिलेलं नाही बघा. टोटल लेंथ दिलेली आहे, त्याच्यानंतर टोटल लेंथ 50 दिलेली नाही, टोटल लेंथ 50 नाही दिलेली बघा, इथपर्यंत दिलं आहे. आणि ह्या हेडची जी लेंथ आहे ही दिलेली नाही, तर ती आपण कन्सिडर करू. ठीक आहे, स्केच. एक मिनिट, आपण प्लेन व्हर्टिकल सिलेक्ट करू म्हणजे जेणेकरून तो ऑब्जेक्ट कसा आहे, व्हर्टिकली. ठीक आहे, स्केच. बघा आता हा डायमीटर दिलेला आहे आपल्याला सगळ्यात कमीवाला 9 आणि तो एक्सक्लूड करायचा 43 पर्यंत. ठीक आहे, 43 + 5. स्केच. डायमीटर दिलेलं आहे 9, त्याला एक्सक्लूड करायचं. बघा एक्सक्लूड करताना आणि दोन्ही बाजूला घ्यायचं, सिमेट्रिकचं 0 करायला इथं. आणि इथं बघा किती आहे 43 + 5 म्हणजेच 49. 5 आणि 3 8 48. ठीक आहे, सॉरी इथं 0 टाका आणि इथं 48.
ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, इथं हेड बघा. तर इथं हेडमध्ये एक 15 डायमीटर आहे, एक 12 डायमीटर आहे. तर जो 12 डायमीटर आहे त्याची लेंथ दिलेली आहे 2 mm, 12 डायमीटरची, बट 15 mmची लेंथ दिलेली नाही. तर आपण ती कन्सिडर करू. स्केच. आता ह्या टॉपच्या फेसला काढा. इथे एक सर्कल काढायचं पहिले 12चं. फिनिश. त्याला एक्सक्लूड करायचं. त्याचं दिलेलं आहे 2 mm लेंथ आणि युनिट करा या बॉडीसोबत. ठीक आहे. परत एकदा स्केच या टॉपच्या फेसलाच काढायचं आणि इथं द्यायचं डायमीटर 15 आणि याला पण फिनिश करायचं. बघा याची इथं लेंथ दिलेली नाही, तर त्याचं असेंब्ली ड्रॉईंग नाही इथं, तरी कुठं दिलेली बघू आपण. इथं कुठं दिलेलं नाही. ठीक आहे. तर आता आपण ते अंदाजे एक्सक्लूड करू. सपोज 3 mm घेऊ इथं. ठीक आहे. आणि याला पण युनिट करायचं, बॉडी सिलेक्ट करायची बघा. नाही, ओके. तर हे पण काय झालेली आपली पिन तयार झाली बघा. हिला पण सेव्ह करायचं. आता बघा इथं याच्यामध्ये इथं काहीतरी 2 mm दाखवलेलं आहे 5 डायमीटर, बट ॲक्च्युली 2 mm जो डायमीटरचं जे होल इथं दाखवलेलं आहे, इथं तसं 2 mm डायमीटरची त्याच्यात बसणारी पिन वगैरे असेंब्लीत कुठं दाखवलेलं नाही. तर त्यामुळं काय आहे की ते 2 mmचं होल आय थिंक सो चुकून दाखवलं गेलेलं आहे, किंवा इथं याची लेंथ असेल. ठीक आहे, ते प्रिंटिंग मिस्टेक आहे. तर आपण आता सगळं सेव्ह करू. आणि तर बघा 3 पार्ट काढले आपण. ही पिन, नंतरनं हे बुश, नंतरनं रॉड बुश अप्पर, नंतरनं मास्टर बेरिंग काढली बघा. तर हे सगळे कसे होते, सिलेंड्रिकल शेपचे होते, हॉलो सिलेंडर, आणि पिन फक्त एक वेगळ्या शेपची होती. ठीक आहे. मग आपण बाकीचे जे रिमेनिंग पार्ट आहे ते नेक्स्ट याच्यात बघू. तर आता आपले किती पार्ट झाले बघा. हा रॉड बुश अप्पर पण झाला, नंतर हा पण झालेला आहे लोअर. नेक्स्ट बघा लिंक पिन पण ड्रॉ केली. बाकीचं जे आपण आहे आता काय, पिस्टन पिन प्लग आणि पिस्टन रिंग, हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू.